मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसीचे तथाकथित काही नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, टी.पी. मुंडे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर अशी काही मंडळी एकत्रित येऊन काही लोकांना एकत्रित करून मराठा समाजाच्या विरोधामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। आज मराठा आरक्षणाचा विषय आलेला असं तुम्ही आरक्षणावरती बोला ना। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशामध्ये क्रांती केली, 18 पगड बहुजनांना एकत्र करून स्वराज्याचा लढा उभा केला आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणत्या जातीपातीचं राजकारण केलं नाही, अशा छत्रपतींचं नाव घ्यायला या भुजबळ साहेबांची लायकी सुद्धा नाही। ज्या पद्धतीने आज सभेमध्ये तुम्ही स्वराज्यातील मावळ्यांच्या जातीपाती काढता, तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? आज आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही आरक्षणावरती बोला, आमचा त्याला विरोध नाही, मुद्दे मांडा, चुकत असेल तर सांगा। परंतु ज्या पद्धतीने आज तुम्ही मराठा समाजाचं टार्गेट करून छत्रपतींचं नाव घेऊन टार्गेट करायचा प्रयत्न करताय, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा सुद्धा आता या लढ्यामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि भुजबळ, शेंडगे, ही कोण महादेव जानकर, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही डिवचल, आम्ही हे करत ते, आम्ही शांत बसणार नाही। आम्ही सर्व समाजाचा आदर करतो। कोणत्याही ओबीसीला तुम्ही न्याय दिलेला नाही, कोणत्या ओबीसीच्या बाजूने तुम्ही कधीच उभे राहिले नाही। तुम्ही फक्त आणि फक्त मराठ्यांच्या नावावरती स्वतःचं राजकारण टिकवण्यासाठी हे सगळे उद्योगधंदे बंद करावेत, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा आम्ही जशाच तसे तुम्हाला उत्तर देऊ।